बापा बापा, हवं कमलाबाई. हा, आता एवढा मोठा उन्हाळा गेला. हा, आणि आता पावसाळ्याचं वातावरण चालू झालं ना, आता काढले का त्या गहू वाढू टाकाले. हा, एवढ्या दिवसाचे टाकून द्यायला पाहिजे होते. आतापर्यंत मस्त 2-3 उन्हा देऊन मस्त भरूनही झाले असते अजून कणीमध्ये. हा, आता जमजम मिरोग लागला कालपासून आणि तुला आज टाकल्या त्या. हा, पाय बरं पूर्ण आभाड आभाड असताय. हा, मग व्हायला गेलं नाही, पाणी गिनी आलं तर उचला 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 असं होईन ना ते. एवढा मोठा उन्हाळा गेला तेव्हा पुन्हा टाकून ठेवले हो. अमाय, तू आली काय हो बाई? माय तर लक्षच नाही तुझ्यावर. मी इकडे गवायलाच पाहून राहिली होती. तिकडे त्या कोंबड्यानं कोंबड्या येऊन राहिल्या. दहा डाव घरात बसली तर दहा डाव कसा आहे घरातून या लागून राहिलं त्याला हाकलाले. म्हणून लक्षच नाही बटे माय आता तुझ्यावर. आत्ताच आली हो मी बाई, आत्ताच आली जमत्याम. आली तर पाहतो तर त्या घरासमोर एवढा मोठा पसारा दिसला. मी म्हटलं काय होय, गहू आहे का काय होय. हा, तर पूर्ण उन्हाळा गेला म्हटलं ना, आता वाळू टाकून राहिली म्हटलं हे गहू. अहो काय करतो बाई, ह्या उन्हाळभर तर मला काहीच फुरसत नाही भेटली. हा, आता ते फॉरेस्टीमध्ये कामं चालू होते आमच्या इकडे, रोजगार हमीचे, तर त्याच्यातच लागली होती. हा, आणि घरी कोणी होतं नाही. आणि मग कसं आहे आता त्याच्यातून सुट्ट्या पाडणं पुरत नाही ना. कसं आहे आता 297 रुपये रोज भेटते. हा, 3-4 रुपयाला 3 रुपये कमी आहे. मग एवढ्याला रोज सोडणं पुरते काय. हा, आणि काम कमी आहे. जाऊन बसा, काम करा नाही करा काही एवढं टेन्शन नाही आहे. त्याच्यानं मी काही अलगर्जीपणा केली नाही, कंटिन्यू गेली बाई कामाला. हो मस्त. हा, आणि त्याच्यानं राहूनच गेल्या. आता तसे आता 2-3 दिवस सुट्ट्याच आहे. आता दुसरे मजुरं लावले आता महिन्याभरासाठी. आता महिनाभर आराम आहे. म्हणून म्हटलं बा काय आहे ते गहू आपला वाळू करायचाच आहे. पूर्ण सोंडे मोंडे होऊन गेले त्याच्यात. हा, तर पूर्ण कडक वाढून देतो 2 उन्हा आणि त्याच कणगीत भरून ठेवून देतो म्हटलं. त्याच्यानं होई आहे. कालपासून वाळू टाकणं चालू आहे. काल टाकले आणि बाकीच्या आता आज आहे. होऊन जाते आता काल आणि आजच्या उन्हामध्ये मस्त कडकच होऊन जाते गहू. बरं आहे बापा, कर काही कामं करत राहतं. पाणी आलं गेलं तर मार उचला उचला करा लागेल तुले. काय करतो मग आता बाई, तू सांग बरं काय करता आता. हा, आता तसे आता मग आता सोंडे मोंडे तर झालेच आहे त्याच्यात. तसाच भरून ठेवून तर गहू पूर्ण खराब होईल. त्याच्यानं म्हटलं जशी ऊन भेटली तशी वाढून जाते ते. ठीक आहे, वाढून टाकले काले गहू वाढूनही महत्वाचं आहे. बोल ना, कशी काय आली होती तू घरी? काही काम होतं काय? अव हा, मी हे म्हणत होती का बा आज मी चालली माया इनबाईच्या घरी. हा, माया इनीनं बोलावला आंब्याचा रस खायला. या म्हणे, उन्हाळा गेला म्हणे, तुम्ही आले नाही म्हणे, कामात राहिल्या. तर त्याच्यानं आता बोलावलं बा त्याईनं. हा, आंब्याचा रस खायले. माझी सून तर गेली 15-20 दिवस झाले तिला जाऊन. माहेरी आहे ते. तर मला आणि माझ्या पोराले बोलावला आंब्याचा रस खायले. तर आम्ही दोघे चाललो होतो मायले का. तुला तेच म्हणू का बा थोडंसं घरावर लक्ष ठेवतो. हा, कुलूप तर लावून जातोच म्हणा, पण तरी ठेवतो थोडंसं लक्ष, कारण की बकऱ्या बाहेरच बांधल्या राहते ना. हा, आता यायचे बाबा आहे, पण आता ते तर माहीतच आहे तुला एवढं काही लक्ष देत नाही म्हणून. हा, चारा आणून टाकला, पाणी दिलं बकरीला, पाणी दिलं. आणि बाकी थोडं पाहतही नाही लय वेळपर्यंत. म्हणून म्हणतो थोडंसं लक्ष ठेवतो आणि बकरी पुढं फक्त पाणी आणि थोडासा चारा वारा पाहिजे. हा, तसा तिथंच राहते म्हणा कोट्यातच. नाही दिसला बकरी समोर चारा पाणी तर तेवढंसं करून देतो म्हणतो. हा, असं म्हणतो ते मी. बाकी काय मी बस जातो, एक दिवस राहतो ना, दुसऱ्या दिवशी वापस येऊन जातो. चला चांगला आहे, ठीक आहे ना, जा ना, पाहतो ना मी काय आहे ते चारा पाणी करणं. हा, काही नाही होत, जाय 2 दिवसासाठी चालली ना. तशी आता मी घरीच आहे महिनाभर, तर ठेवतो लक्ष. हा, जाय आरामात, जाय मस्त ना, आरामात येतो. 1 दिवस कायले हप्ताभर राह, पाहतो ना मी कायले टेन्शन घेतं. आता मी गेली होती गावले तर पूर्ण महिनाभर त्या माझ्या घरने पाहिलं काय. हा, माझ्या पोट्ट्याले स्वयंपाक पाणी करून देत होती. हा, तुझ्या घरचा स्वयंपाक पाणी नाही, इथचाही स्वयंपाक पाणी करून देत होती ना. मग 1-2 दिवसासाठी त्याच्या बकऱ्याला चारा पाणी केलं तर काय होते. जाय आरामात, जाय ना, आरामात ये मस्त. करतो मी काय आहे तर. नाही बापा, एवढे दिवस काही जास्त राहायचं नाही आहे. हा, इकडे अजून वावराचे काम आहे ना. हा, आता मनकट याचवाच करणं चालू आहे. नागरटी वाही हे ते दुरे मुरे साफसूफ करणं चालू आहे. तर आता कुठं जमते हो पेरणीच्या टायमात. हा, बस जातो 1 दिवस राहतो ना, येऊन जातो 1 रात्र काढून. किती वाजता चालली हो मग आज तू? संध्याकाळी जायला का 5-5:30 वाजता. आता ह्या मी रामभाऊ बी कामाला गेलाय तो म्हणे 4 वाजता येतो म्हणे आई. आणि 5-5:30 वाजता निघून जाऊ म्हणे. 5:30-6 वाजताची एसटी आठते कोणती तरी. हा, तर त्या एसटीनं निघून जाऊ म्हणे. काय अर्ध्या 1 घंट्याचा रस्ता. तर जातो मस्त थंड्या पार्कीनं. आता तर आभाळाच्या नगर मी म्हणले होते. बरं ठीक आहे ना, ये मस्त, जाय ये घुमून फिरून. ठीक आहे मग येतो मग. ठेव जाऊ थोडंसं लक्ष. हो. अनुपमा, लावला होता काय त्या सासूले फोन? हा, फोन लावला होता. काय म्हणे, काही येतो म्हणे? फोन लावला होता आई मामीजीले. फोन लावला मी आजच लावला सकाळी. तर माझ्या सासू संगही बोलली आणि यायच्या संगही बोलली. हा, म्हणे हे कामाला गेले आहे म्हणे, 4 वाजता येते म्हणे कामावरून. आणि मग तयारी करतो म्हणे बा इकडे याची संध्याकाळच्या एसटीनं. 5:30-6 वाजताच्या एसटीने येतो म्हणते 7-7:30 वाजेपर्यंत. आज झालं बोलणं, तर येतो म्हणे, आजच येतो म्हणे 7-7:30 वाजेपर्यंत. हा काय हो अनुपमा, आज येतो म्हणते आहे ना. हा, 7-7:30 वाजेपर्यंत. तर मग एक काम कर ना, मग आपल्याला आता बाजारात जा लागन ना, आंबे आणा लागन ना. हा, मी म्हणतो मस्त आंब्याचा रस आणि शेवड्या बनवून घेऊ आज. हा, आज आता येऊन राहिले जा संध्याकाळी आंब्याचा रस बनवू आणि शेवड्या बनवू. आणि बाकी काय तर मग उद्या सकाळी मस्त, उद्या रविवार आहे
तर उद्या सकाळी मस्त काही चिकन गिकन बनवून घेऊ म्हटलं पाहुण्यासाठी पाहुणचार. हां तशी आता राहत नाही म्हणे जास्त. आणि जवाई बुवाचं आता एक कामं चालू आहे म्हणे, तर त्याच्यानं ते कामाकामाच्याच गुंताऱ्यात आहे, तर ते जास्त दिवस काही राहत नाही म्हणे ना. तर आपण काही फोर्स करू नये आता जास्त. आता काय सगळे आता कामं धंद्याचा टाईम इकडे. आता आमच्याही मागं कामं आहे. हां अजून आता ते शेंगा फोडणं आहे, पेरणीच्या तयारी आहे, वावराचे कामं अजून बाकीच आहे, हे सगळे कामं बाकीच आहे. हां तर मग तसं म्हणतो मग मी आज आंबे घेऊन येऊ म्हटलं. आपण जाऊ 4 वाजता बाजारात, आंबे घेऊन येऊ मार्केटमधून. मग आजच बनवून टाकू आंब्याचा रस, शेवळ्या आणि पुऱ्या मस्त. काय नाही बाई, आज अल्लग उद्या अल्लग स्वयंपाक करतं. हा मस्त एक काय ना उद्या मस्त चिकनची भाजी बनवून, हा पोळ्या बनवून आणि आंब्याचा रस बनवून मस्त एक काय ना. काय आज रस, आज अजून पुऱ्या भजे किजे हेन थेन, उद्या अजून चिकन पिकन अल्लग अलग बनवल्यापेक्षा. नाही हो, आता एवढ्या दिवसाच्या बाद येऊन राहिली बाई, तर काय आता असं असं काय होते आता मस्त. हां आपली फक्त थोडीशीच मेहनत होईल ना. मस्त आज मस्त रान्या रोट्या बनवू संध्याकाळी. मला मस्त बनवता येते हातावरच्या रान्या रोट्या. हां मी मस्त बनवतो चांगल्या रान्या रोट्या, मस्त रान्या रोट्या बनवतो आणि पुऱ्या. हां आणि शेवड्या थोड्याशा, अजून ते पापडं, हां कुरवड्या हेन ते जे आहे ते थोडेसे तडतूड करू. हां आता येऊन राहिल्या एवढ्या दिवसानंतर, तर काही आता काय होऊन राहिलं त्याच्यात. हां मस्त चांगलं बनवून खाऊ. काय आता आज रात्रभर राहीन, उद्या राहीन, उद्या संध्याकाळी निघून जाईन म्हणे. हां म्हणे बोलणं झालं माया, काही जास्त दिवस थांबत नाही म्हणे बाप्पा, माया मागं कामच काम आहे म्हणे आता. हां एवढाले काम आहे म्हणे मागं, त्याच्यानं काही जास्त दिवस थांबत नाही म्हणे. आता आम्ही आता घरात दोघंच जण राहतो, तर आमची काही अशी बनवून खायची इच्छा होत नाही. आता तू आहे, हां आणि अजून येईनबाई येते, जवाई बुवा येते, तर तुमच्यानं कसं आहे, तुमच्यानं बनवायला भेटते आणि तेच मग त्याच्यानं तुमच्यानं आम्हाला खायला भेटते. नाही तर मी काही एवढ्या फुरताईनं बनवत नाही मग दोघाच जणांसाठी. काय बनत बसावं म्हटलं दोघा जणांसाठी. हां आता मी काही जास्त जेवत नाही, यायचंही काही जास्त जेवत नाही, थोडंसं ओलीचं जेवण आहे. हां त्याच्यानं काही बनवूशा वाटतच नाही. आता तुम्ही आहे तर मस्त संगमंग बनवून घेऊ आणि संगमंग खाऊन घेऊ. मस्त आज बनवू आपण आणि उद्या अजून मस्त चिकन आणि पोळ्या आणि भात बनवू उद्या सकाळी. हा ठीक आहे म्हणा आई. आता तुम्ही आता दोघं जण एकटे राहता, तर तुमची काही बनवायची इच्छा होत नाही. तसं कर मस्त, मग आज बनवून घेऊ मस्त संगमंग खाऊन घेऊ, उद्या चिकन बनवले खाले. संध्याकाळी चाललो जाऊ मग आपण बाजारात. हां संध्याकाळी चाललो जाऊ बाजारले, 4 वाजता जाऊ. भाजीपाला काय आहे, जे आणायचं आहे ते घेऊन येऊन जाऊ. हा ठीक आहे ना, संध्याकाळी चाललो जाऊ आणि घेऊन येऊ. आणि हवं आता येईनबाई आता एवढ्या दिवसाच्या बाद येऊन राहिली, तर एखादी साडी फाडी घ्या लागेल ना. हां येईनबाईले घ्या लागेल एखादी साडी, आणि तूही घेऊन घ्यायचं एखादी मस्त 1000-1200ची साडी. हां आणि जवायला घेऊन द्या लागेल ड्रेस. लय दिवसाच्या बाद येऊन राहिले ना. हां आणि माई येणं नाही होय ना, त्याचं येणं नाही होत. तसंच मस्त आज घेऊन घेऊ म्हटलं मग कपडे लत्ते जे आहे ते आजच घेऊन येऊ. काय त्याच्यात एकच टायमावर जातं. ठीक आहे ना आई, चाललो जाऊ ना. हां चाललो जाऊ. 4 वाजता जाऊ आपण. भाजीपाला काय आंबे फांबे हे ते आहे ते घेऊन येऊ. हां आणि कपडे लत्ते जे घेतो म्हणतो तू ते घेऊन घेतो. चाल मग जाऊ आपण मार्केटमध्ये. हां जाऊ फटाफट येऊन जाऊ. हे लोक येऊन जाईन आता लवकर, नाही तर मग आता त्याला काय घरी बसून ठेवशील ना, आपण काय मार्केटमध्ये चालशील काय मग. हां चाल लवकर येऊन जाऊ बाजारातून आपण. हो चाल कर तयारी. या येईनबाई या. नमस्कार लवकरच आल्या. हो ना येईनबाई, लवकरच येणं झालं बा. हां आता या म्हणे 4 वाजता येतो म्हणे कामावरून आणि 5:30-6च्या एसटीनं जाऊ म्हणे. पण आता याचं काम लवकर होऊन गेलं, तर हे कामावरून लवकर आला. म्हटलं चला आता लवकर आला, तर आता वेळ लावल्यापेक्षा बा म्हटलं तर तसं अभय पाण्याचं वातावरण दिसलं तर येऊन गेलो मग आम्ही लवकर. हां म्हटलं काय आता वेळ लावा, चला म्हटलं जा आणि येऊन जावा फटाफट. त्याच्याने येऊन गेलो मग आम्ही लवकरच. काही एसटी फस्टीची वाट पाहिली नाही, घेतला आपला या उचलली आपली बॅगा. हां भेटला या तर येऊन गेलो डायरेक्ट घरपोच. इथंच आणून दिलं त्यानं चौकापर्यंत. चला चांगला आहे. आम्ही वाटच पाहून राहिलो होतो. आता सकाळी फोन लावला, म्हटलं तुम्हाला आता काही येता बाई, तर तुम्ही म्हणतो ते येतो बा संध्याकाळपर्यंत. आम्ही तुमची वाटच पाहून राहिलो होतो घरी. हां बरं झालं आल्या, तर बराबर येणं झालं ना. गाड्या गिड्यात जागा गिगा भेटली नाही ऑटोत. नाही तर आजकालच्या ऑटो बाप्पा गचाड भरून राहते, जागा नाही भेटत ना काही नाही. नाही बाई, जागा गिगा मस्त भेटली होती. हो बसूनच आलो आम्ही. या मग या घरात या. हो येईन बाई. या जवाई बुवा या. हो मामीजी येतो. तर असं आहे मग मित्रांनो, आमच्या इनबाई आता आल्या आंब्याच्या रसाले. यायले बोलावून राहिली होती बापा, पूर्ण उन्हाळा गेला आल्या नाही. आता त्याच्या पायाला लागलं होतं, तर आता आल्या त्या. तर आता मस्त आज आंब्याचा रस आणि त्या काय म्हणते कुरड्या पापडं शेवड्या आणि गिवड्या मस्त बनवतो आता. मग त्या रान्या रोट्या मस्त बनवतो माझ्या इनबाईसाठी. लई दिवसाच्या बाद आल्या. मस्त रान्या रोट्या गिट्या. तुम्ही या रान्या रोट्या खाले ना आंब्याचा रस खाले. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या संध्याकाळी 5:30 वाजता नवीन भागात. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव मराठी धमाल कॉमेडी. रोज सायंकाळी 5:30 वाजता या चॅनलवर व्हिडिओ येतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. भेटू उद्या संध्याकाळी.